गेल्या काही दिवसापासून मुसळधार पाऊस कोल्हापूर सांगली जिल्ह्यात पडत होता। आज TV9च्या माध्यमातून आज पहिल्यांदा इतिहासामध्ये कृष्णा आणि पंचगंगेच्या कसा संगम महापुरात होतो हे आपण लाईव्ह दृश्याच्या माध्यमातून वजीर रेस्क्यू फोर्स यांच्या माध्यमातून आपण तुम्हाला दाखवते। ही दाहकता ही दृश्य कधीच कुणाला पाहायला मिळणार नाहीत। आपण जर बघितलो आता आपण कृष्णेच्या प्रवाहातून आपण जात आहोत यांत्रिक बोटीच्या सहाय्याने। आपण जर बघितलं तर सुशांत कॅमेरामॅन हे सुद्धा आपला जीव धोक्यात घालून चांगल्या पद्धतीने कव्हरेज केले। आपण आता श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिरामध्ये आपण आलो आहोत। नरसिंहवाडी मंदिर पूर्ण पाण्याखाली गेलेलं आहे। बघा मंदिराच्या वरती जवळ 4 ते 5 फूट आहे। हेच ते श्री क्षेत्र नरसिंहवाडी मंदिर। याच ठिकाणी श्रीपाद वल्लभ दिगंबराचा आवाज गुंजतो, पण मंदिर पाण्याखाली गेल्यामुळे पूर्ण इथला आवाज शांत झालेला आहे। आता आपण इथली मंदिरं, इथले ऑफिस, इथली धर्मस्थळं संपूर्ण पाण्याखाली गेले आहेत। आपण कृष्णेच्या प्रवाहातून आता आपण इकडं आलो आहोत। आपण आता कृष्णेच्या ह्याच प्रवाहातून आपण आता पुढे जात आहोत। आता कृष्णा आणि पंचगंगा या दोन्ही नद्यांचा संगम कसा होतो हे आपण आपल्या TV9च्या माध्यमातून आपण दाखवू शकतो। ही दृश्य आपण जी दाखवतोय वजीर रेस्क्यू फोर्स त्यांनी 2019 साली हजारो नागरिकांचा जीव वाचवला। स्वतःचा जीवाची पर्वा न करता यांचे 50 स्वयंसेवक रात्र पुराच्या काळामध्ये राबत असतात। ना कोणाची अपेक्षा असते ना कोणाची काय असते, पण समाजाचं काहीतरी देणं लागतो या पद्धतीने ही फोर्स वागते। आता आपण दोन्ही नद्यांच्या प्रवाहामध्ये आलेलो आहोत। कृष्णा आणि पंचगंगेचा कसा संगम होतो हे पहा। TV9ची टीम पहिल्यांदाच इथे आलेलं आहे। आजवर कुठलंही न्यूज चॅनल या प्रवाहामध्ये आलेलं नाही। हे पहा आता कृष्णा आणि पंचगंगा कसा दोन्हींचा संगम होते। मेन ही दृश्य आजपर्यंत कुणी पाहिली नाही, बघितली नाहीत, पण महापुराचा ज्यावेळेला कृष्णा आणि पंचगंगा आता आपण मेन प्रवाहात आलेलो आहोत। इकडून कॅमेरामॅनच्या डाव्या साईडवरून ही पंचगंगा येते, आमच्या बॅक साईडवरून कृष्णा येते। मी ज्या ठिकाणी बसलो आहोत आता ह्या ठिकाणी आपण कृष्णा आणि पंचगंगेचा संगम होतो। याच ठिकाणाहून पाण्याचा फुगवटा कृष्णालाही बसतो आणि पंचगंगेला बसतो। आता बघा कसा फुगवटा दोन्ही नद्यांचा बसलाय। दोन्ही नद्या कसं सौम्य वाहतात, पण आपण जर वाडीच्या दिशेने जर बघितलं तर प्रवाह येत असतो, इकडनं पंचगंगेचा प्रवाह येतो, पण दोन्ही नद्या ज्याला संगम होतो एकमेकाला धडकतात नद्या, त्यावेळेला ह्या नद्या एकमेकात मिक्स होत नाहीत। त्यामुळे फुगवटा मोठ्या प्रमाणात कृष्णेला बसवतो आणि पंचगंगेला बसवतो। आपण जर बघितलं तर पंचगंगेचं पाणी कृष्णेच्या दिशेने जाते दिसत आहे। आपण आता मेन प्रवाहामध्ये आलो आहोत। ही दृश्य मनमोहक आहे TV9च्या प्रेक्षकांसाठी। आजवर कुठलंही न्यूज चॅनल या प्रवाहामध्ये कुणी आलेलं नाही, पण आज वजीर रेस्क्यू टीमच्या माध्यमातून आपण हे सगळी मनमोहक दृश्य आपण दाखवतोय। हा कुरुंदवाडचा पंचगंगेचा घाट आपण जर बघितलं तर दोन्ही नद्या कसा संगम होतोय या संगमातून आपण आता सध्या पाहतोय ही मनमोहक दृश्य TV9च्या माध्यमातून। आजवर आपण कधी ही दृश्य कुणी दाखवली नाहीत, पण TV9च्या माध्यमातून सुशांत राऊत कॅमेरामॅन, रिपोर्टर साईनाथ जाधव यांच्या माध्यमातून आपण ही दाखवण्याचे प्रयत्न मोठ्या प्रमाणात करतोय। आजवर आपण नदीच्या बाजूला जाऊन आजवर आपण दाखवली की पंचगंगा संगम कसं होते, पण पंचगंगा आणि कृष्णेच्या प्रवाहातून संगमातून ही लाईव्ह दृश्य आपण दाखवत आहे। गेल्या काही दिवसापूर्वी आपण 4 दिवसापूर्वी या घाटावरून आपण TV9च्या माध्यमातून दाखवलं होतं ही दृश्य कसे आहेत, पण आपण आता ह्याच माध्यमातून कृष्णे आणि पंचगंगेच्या प्रवाहातून आता या दोन्ही नद्यांचा इथं संगम झालेला आहे। या संगमावर जर तुम्ही पाहिला तर कृष्णा आणि पंचगंगा आता दोन्ही नद्यांच्या संगमावर आपण आहोत। ही खास TV9च्या प्रेक्षकांसाठी दृश्य मनमोहक दृश्य आहेत। ही दृश्य कधी पाहायला मिळत नाहीत। तुम्ही पाहू शकता माझ्या मागं कृष्णा आणि पंचगंगा दोन्ही कशा मिक्स होतात, दोन्ही नद्यांचा फुगवटा कसा बसतो। आता या दोन्ही नद्या एकत्रित येऊन पुढे कृष्णा नदी मोठी होऊन हे पाणी सगळं आलमटीच्या दिशेनं जात असतं। आपण बघा ही दृश्य पाण्यासारखी आहेत। सुशांतला मी दाखवू शकतो की कॅमेरामॅनला हे कृष्णा आणि पंचगंगेचं संगम दाखवा कसा दोन्ही नद्या या कोपऱ्यात, या दोन्ही नद्या दोन्ही समोर, इकडून आली पंचगंगा इकडून आली कृष्णा, या दोन्हींचं पाणी कसं मिक्स होते बघा। यांत्रिक बोटच्या साहाय्याने आपण ही दृश्य आपण सध्या दाखवतोय। आपण पाहू शकता नरसिंहवाडीला
पाण्यानं कसं वेढा घातलेला आहे कृष्णानं आणि पंचगंगेनं. आपण ही दृश्य बघा दोन्ही नद्यांचा संगम कसा होतो कृष्णा आणि पंचगंगेचा. आणि हेच पाणी अलमट्टी धरणाला पुढं जातं. ज्यावेळेला कृष्णा आणि पंचगंगा जे संगम होतो त्याचा दोन्ही नद्यांचा फुगोटा याचा शहरी ग्रामीण भागाला मोठ्या प्रमाणात बसत असतो. पण आजवर कुठलेही चॅनल आजपर्यंत या प्रवाहात कधी आलेलं नाही. पण वजीर रेस्क्यू फोर्सच्या माध्यमातून यांत्रिक बोटच्या साहाय्याने आज आपण या ठिकाणी आलो आहोत. नरसिंहवाडी कसं पाण्याखाली गेलेलं आहे हे तुम्ही पाहू शकता. TV9चे प्रेक्षक बघितल्यानंतर खरोखरच वजीर रेस्क्यू फोर्सचं कौतुक करेल तेवढं कमीच आहे. आमचे कॅमेरामॅन सुशांत राऊत यांचं कौतुक करेल तेवढं आहे. नदीच्या प्रवाहातून पुरातून शूटिंग घेणं किंवा दाखवणं हे धाडसे असतं. पण कृष्णा आणि पंचगंगेच्या संगमावर आपण आता आहोत. इकडनं आली पंचगंगा, इकडून आली कृष्णा. दोन्ही नद्यांच्या संगमावरून आपण मेन प्रवाहातून आपण आता आलो आहोत. तुम्ही पाहू शकता ही TV9च्या माध्यमातून दृश्य. या साईडून आली पंचगंगा. वजीर रेस्क्यू टीमचे सदस्य सुद्धा आपल्या बरोबर आहेत. योग्य ती काळजी त्यांनी घेत आहेत. 2005 असू दे 2019 असू दे 21 मध्ये महापुराच्या काळामध्ये नागरिकांना रेस्क्यू करण्याचं काम या वजीर रेस्क्यू फोर्सनं आजवर केलेलं आहे. त्यांनीच आज आपल्याला ही दृश्य दाखवलेली आहेत. आपण आता या मेन प्रवाहातून आपण आता आलो आहोत. पाहू शकता ही दृश्य. आता आपण पंचगंगा आणि कृष्णेच्या दोन्ही प्रवाहातून आपण आलेलो आहोत. ही दृश्य मनात साठवून ठेवण्यासारखी आहेत, बघण्यासारखी आहेत. महापुरानंतर कृष्णा आणि पंचगंगा कसा रुद्र अवतार करतो हे पहा. माझ्या मागील बाजूला जर बघितला तर नरसिंहवाडी मंदिर आहे. कॅमेरामॅन सुशांत राऊत यांनी हे शूटिंग सगळी छायाचित्र टिपलेलं आहे. वजीर रेस्क्यू टीमचं TV9च्या माध्यमातून आम्ही आभार मानतो की त्यांनी आम्हाला हे सगळं महापूर दाखवला. कॅमेरामॅन सुशांत राऊतचं मी साईनाथ जाधव, TV9 मराठी, कृष्णा पंचगंगा संगम, नरसिंहवाडी, कुरुंदवाड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.